नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन अपडेटमध्ये। सर्व बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची अपडेट आलेली आहे। बांधकाम कामगारांना आता दरमहा 3000 रुपये मिळणार आहे। कसे मिळणार आहे, काय कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, नोंदणी कशी करावी, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, बघून घ्या इथे पुराव्यासकट सर्व बांधकाम कामगारांना दरमहा मिळणार 3000 रुपये असा करा अर्ज। मित्रांनो, बघून घ्या इथे तुम्ही पूर्ण पुराव्यासोबत माहिती आहे। इथे काय माहिती आहे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात महाबोसीडब्ल्यू बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। या लेखामध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, बघून घ्या, या लेखामध्ये आपण या पूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर बघूया माहिती काय येत आहे समोर। बांधकाम क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे। मित्रांनो, बघून घ्या, बांधकाम क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे। या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या जीवनमानासाठी दर्जा उंचावण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। महाबोसीडब्ल्यूने 32 योजना सुरू केल्या। मित्रांनो, बघून घ्या, इथे मोठी अपडेट आलेली आहे। महाबोसीडब्ल्यूने 32 विविध योजना राबवून बांधकाम कामगारांना सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला आहे। 32 योजना राबवून, मित्रांनो बघून घ्या कोणत्या 32 योजना आहे, योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ काय आहे। मित्रांनो, बघून घेऊ आपण योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ। दैनंदिन जीवनात सहाय्य आणि घरगुती वापरासाठी भांड्याचा संच देण्यात आलेला आहे। मित्रांनो, बघून घ्या, साधन सामग्रीसाठी ठेवण्यासाठी एक विशेष पेटी पण देण्यात येणार आहे। कामगार जाण्यासाठी वाहतूक भत्ता पण तुम्हाला देण्यात येणार आहे। कार्यस्थळावर सुरक्षा पण देण्यात येणार आहे। मित्रांनो, जी कार्यस्थळ आहे, जिथे तुम्ही काम करता, तिथे तुम्हाला सुरक्षेसाठी जे हेल्मेट आहे, जे पूर्ण साहित्य आहे, ते पण तुम्हाला देण्यात येणार आहे। सामाजिक सुरक्षा कोणती आहे मित्रांनो, अपघात विमा। मित्रांनो, बघून घ्या, अपघात विमा तुम्हाला इथे मिळणार आहे। वैद्यकीय मदत मिळणार आहे। मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत पण मिळणार आहे आणि निवृत्तीवेतन योजनासुद्धा मिळणार आहे। शैक्षणिक सहाय्य काय आहे मित्रांनो, हे पण बघून घेऊया। मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण झालं। तिसरा मुद्दा आहे कौशल्य विकास कार्यक्रम, शैक्षणिक साहित्याचा खर्च। सामाजिक कार्यक्रम कोणते ते पण बघून घेऊ मित्रांनो आपण इथे। सामाजिक कार्यक्रम, मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत, कुटुंब कल्याण कार्यक्रम, महिला सशक्तीकरण उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन। मित्रांनो, बघून घेऊ बांधकाम कामगार योजना। योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे। मित्रांनो, बघून घ्या, इथे बांधकाम कामगारांसाठी नोंदणी करणे ही अनिवार्य आहे। मित्रांनो, नोंदणी करणे ही अनिवार्य आहे। नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे। नोंदणी प्रक्रिया पण आपण बघणार आहोत। नोंदणी प्रक्रियेची पात्रता काय आहे मित्रांनो, किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे। मित्रांनो, बघून घ्या, 90 दिवस तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये हे काम केलेले असावे। वय 18 ते 60 असावे। मित्रांनो, वय 18 ते 60 असणे गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे। मित्रांनो, बांधकाम क्षेत्रातील सक्रिय कामगार असणे पण गरजेचे आहे। आवश्यक कागदपत्रे कोणती आहे मित्रांनो, हे पण आपण इथे बघून घेऊया। आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक खाते पासबुक। मित्रांनो, बँक खाते पासबुक पण पाहिजे। पॅन कार्ड पण तुम्हाला इथे पाहिजे। एक फोटो, कामाचा अनुभव प्रमाणपत्र आणि ऑनलाईन अर्ज पण तुम्ही करू शकता। ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कशी आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया मित्रांनो, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाबोसीडब्ल्यूच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। मित्रांनो, बघून घ्या, महाबोसीडब्ल्यूच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येत आहे। प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे। प्रक्रिया पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, कशी प्रक्रिया आहे व्हिडिओमध्ये। वेबसाईट आणि नोंदणी। नंबर 1 वेबसाईट आणि वेबसाईटवर नोंदणी। नंबर 2 व्यक्तिगत माहिती भरणे। नंबर 3 आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे। नंबर 4 नोंदणी शुल्क भरणे। नंबर 5 अर्जाची स्थिती तपासणे। आता योजनेचे महत्त्व काय ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघू। ही योजना बांधकाम कामगारांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे। आर्थिक सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, शैक्षणिक प्रगती, आरोग्य सुविधा, कौटुंबिक कल्याण। मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळत आहे। योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि कामगारांना सक्रिय सहभाग यामुळे बांधकाम क्षेत्राचा विकास होत आहे।
मित्रांनो, आजची माहिती पूर्ण मी तुम्हाला सांगितलेली आहे. अर्ज कसा करायचा, ऑफलाईन अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ही पूर्ण माहिती आपण इथे तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आता आपण एका नवीन अपडेटमध्ये तुम्हाला पुन्हा भेटूया. धन्यवाद.